स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी एक क्रांती महिला मंडळाचं स्वागत गीत होईल. श्री महावीराय वर्धमानाय त्रिशूलासुताय नमो नमः. तीर्थंकराय वीतरागाय सुरपूजिताय नमो नमः. गुणाधीशाय गुणातीताय गुणभंडाराय नमो नमः. चरम शरीराय ज्ञात पूजाय सिद्धार्थ नंद नमो नमः. ज्ञात पुत्राय दुख हरणाय चरम तीर्थंकरे. भवतारणाय कष्ट हरणाय अंतिम चरम जिन्वरे. वर्धमान जिन चरणे नित्यं दिनं प्रणमामि. जिन स्मरण कर्म दहने सुर असुर सब पूजिताय. नमो अरिहन्ताणां नमामि वीरं नमामि गतं. ओम नमो सिद्धाणां क्षमा वीरस्य भूषणम्. ओम नमो आयर्याणाम् अहिंसा परमो धर्मम्. ओम नमो ओवझायाणां जैन धर्मोऽस्तु मङ्गलम्. नमो लोये सब साहोणां जैनं जयति शासनम्. रहे हम महावीर के ही बनकर ना श्वेतांबर ना दिगंबर. हम जैन हैं कहो हम जैन हैं. रहे हम महावीर के ही बनकर ना श्वेतांबर ना दिगंबर. हम जैन हैं कहो हम जैन हैं. और लेकर पुण्य का ये सागर जन्मे जैन कुल के अंदर. हम जैन हैं कहो हम जैन हैं. धर्म से जैन है कर्म से जैन है. आज का यह अवसर बड़ा निराला है. आज यहाँ पर नूर बरसने वाला है. एक बार जोरदार तालियां बजा दे. कार्यक्रम अब शुरू होने वाला है. चला तर मग स्पर्धेला सुरू करूया. स्पर्धक क्रमांक 1 ही पण आहे. 1970 मध्ये तिने मिस पॅसिफिकचे सगळेच पिक्चर खूपच गाजले. ती हॉट सीन साठीच जास्त फेमस होती. संपूर्ण कारकीर्द दरम्यान जिनतमानला प्रणय प्रतीक मानले गेले. तिचे सौंदर्य तिच्या अभिनयात जास्त होते. कुर्बानीमधील लैला म्हणून तर ती सगळीकडेच या लैला. जीवन जो तुजागर है. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. सुंदरम. सत्यम
वाह, बहुत खूप, क्या बात है. अत्यंत उत्तम सादरीकरण. खरोखर जिनता माणूस आम्हाला पिक्चरमधली आठवली लगेच. मी जे सादरीकरण केले पिक्चरमधलं सत्यम शिवम सुंदरम पिक्चर होता. हा पिक्चर 1978मधला पिक्चर आहे आणि झीनत अमान ही नटी आहे त्यातली. आणि ठीक आहे, ओके, ठीक आहे, थँक्यू. 8 आहे आणि मी मराठी चित्रपट जो खूप हिट झाला होता नवरी मिळे नवऱ्याला, त्यातील चमेली म्हणजे सुप्रिया पिळगावकर यांचा छोट्याशा ते ही नवरी असली ह्याच्यावरचं जे शेवटचं म्युझिक आहे त्याच्यावरती थोडासा डान्स करणार आहे. बॅच नंबर आहे 10 आणि आपल्यासमोर मी सादर करत आहे 70 ते 90च्या दशकामधील मराठी असणारी अभिनेत्री की जी खाष्ट आणि नाठा अशी सासू म्हणून जी प्रसिद्ध आहे ती आपल्या सर्वांची आऊ मग अर्थात उषा नाडकर्णी. तहसीलदाराकडे जायचंय होय. बर बर बर, ये इकडे. काय म्हणलं भाऊनी सांगितलं ते 500 रुपये. 500 रुपये? अरे साध्या कामाला देखील तुम्ही हजार रुपये देता आणि तर 500 रुपये द्यायला नका बाय. हा इकडे दे. हा या आता सांच्याला. सांच्याला अगं आता पाहिजे ते सह्या. हे बघ सरपंच गेलाय मुंबईला. आता त्या मुंबईवर असं करून अशी सही करणार माहिती. जा या सांच्याला जा. अरे नट मोगरे चालली साडी घातली की निघाली नुसतं टरा टरा न फरा. स्वयंपाक पाण्याचं कुणी बघायचं. लेकरं आहेत बाळ आहेत स्वयंपाक पाणी करावं. नुसतं आपलं आहे इलेक्शन आहे आणि इलेक्शन आहे. मी म्हातारी इथं कुठवर करणार तुमचा संसार बाय ग. मला मी दिला होताय का आता नुसतं टरा टरा न फरा फरा. नुसतं साड्या घालायच्या नुसतं टरा टरा न फरा फरा. हसायला काय झालंय ग? नुसतं हसायला पाहिजे. नुसतं साड्या फिड्या घालायच्या आणि मी इलेक्शनला चालले मी मीटिंगला चालले. नुसतं टरा टरा न फरा फरा. जाती घ्यायचा झाली वाटतं 3 मिनिटं. वा वा वा, अतिशय उत्तम प्रेझेंटेशन झाले आणि नॅचरल झाले. अगदी खूप सुंदर. बारिश ऐसी हो कि समुद्र में उफान आ जाए और तालियां ऐसे बजे कि प्रोग्राम में जाना चाहिए. माझा स्पर्धक क्रमांक आहे 9 आणि मी साकारत आहे द लेजेंड माधुरी दीक्षित यांना. हेलो, मैं हूँ निशा. मुझे चॉकलेट्स बहुत पसंद है. और ये पता है कौन है? ये है टफी. ही नेवर बाइट्स, ही ओनली लाफ्स. कम ऑन, गो टफी.
अभी हम क्या करते हैं, जो खुद को बहुत स्मार्ट समझता है ना, उसे फोन लगाते हैं। चलो जी पहचाना? भाभी आपसे पूछ रही थी कि आप घर कब तक आओगे? क्यों, हम आपके हैं कौन? ये मौसम का जादू है मितवा, ना अब दिल पे काबू है मितवा, मेरा जिसमें खो गए, दीवाने से हो गए, नजारा वो हर सू है मितवा। ये मौसम का जादू है मितवा। सहरी बाबू के संग में गोरी गोरी ऐसे लागे जैसे चंदा की चकोरी। फूलों कलियों की बहारें चंचल ये हवाओं की पुकारें, फूलों कलियों की बहारें चंचल ये हवाओं की पुकारें। हमको ये इशारों में कहें हम थम के यह घड़ियां गुजारें। पहले कभी तो ना हमसे बतियाते थे ऐसे फुलवा। ये मौसम का जादू है मितवा, ना अब दिल। फार सुंदर साजरी केली. धगधग गर्ल माधुरी दीक्षित. सलमान खान आला असता तर अजून बरं वाटलं असतं, पण आपल्याकडे अलाउड नाहीये. खूप सुंदर, खूप छान. मोहक रूपाची ही अभिनेत्री, हिचा रोल आवडणारच याची पक्की खात्री. हिच्या दिलखेचक अदांवर तर आपण होतो ना फिदा. जिसने किया है बॉलीवुड पे राज, वो है सबकी प्यारी और लाडली अभिनेत्री मुमताज. कधी शंकराची भक्ती, कधी प्रेमात धुंदी, तर कधी बर्फात रोमांस. तर आता बघूया मुमताजचा धमाकेदार डान्स. इंद्र, माझा बॅच नंबर 12. माझा लुक पाहिल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल मी कोण आहे. मी मुमताज अक्सारी माधवानी. ये क्या है? लो जी, पहले हम सलवार कमीज पहनते थे तब भी आपकी आंखों में खटकता था. अब सीधी सादी साड़ी पहने हैं तब भी. कुर्बान जाऊं तुम्हारी शादी की. ये सीधी सादी साड़ी है. और नहीं तो क्या, मेरी माँ भी ऐसी साड़ी पहनती थी, मेरी दादी भी और दादी की दादी भी. छुप गए सारे नजारे, ओए क्या बात हो गई. छुप गए सारे नजारे, ओए क्या बात हो गई. तूने काजल लगाया दिन में रात हो गई. तूने काजल लगाया दिन में रात हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर. सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर. सबको मालूम है और सबको खबर हो गई. तो क्या आज एक के दो, दो के चार,
दो दिल मिलते हैं। एक के दो, दो के चार, मुझको तो दिखते हैं। ऐसा ही होता है जब दो दिल मिलते हैं। सर पे ज़मीं, पाँव के नीचे है आसमां। सौरभ दे, सौरभ दे, सौरभ दे, सौरभ दे। जय जय शिव शंकर, कांटा लगे न कंकर, ये प्याला तेरे नाम का पिया। गिर जाऊंगी, मैं मर जाऊंगी, जो तूने मुझे थाम लिया। सौरभ दे। ओ बंसी भैया। वाह, क्या बात है, अतिशय सुंदर. नशा उतरली असेल तर वाटते, तर तिच्याविषयी थोडं सांगते. श्रीदेवी म्हणजे अप्सरा, श्रीदेवी म्हणजे अप्सरा, उर्वशी, रंभा आणि मेनका. कोणता प्रतिशब्द द्यायचा बरं तिला नेमका? लोभस रूपाने, अभिनयाच्या गुणांनी 90चे दशक जिने गाजवलं, तिच्यापेक्षा तरुण अभिनेत्रींना अक्षरशः लाजवलं. सौंदर्य आरस पाणी, रुबाब खानदानी, सौंदर्य आरस पाणी, रुबाब खानदानी, सर्वांच्या दिलाची एकच राणी. पुरुषांसाठी स्त्री आणि स्त्रियांसाठी देवी म्हणजे असते सन्मानाची पदवी, आणि या दोन्हींचे मिश्रण म्हणजे तुमची आमची लाडकी श्रीदेवी. ओके, बॅच नंबर 11. मी 1998 मध्ये 1989 मध्ये आलेला चांदनी चित्रपट, या चित्रपटातील नायिके श्रीदेवी नायिका हिचे नृत्य सादरीकरण करणार आहे. मेरे हाथों में नौ चूड़ियां हैं, थोड़ा ठहरो सजन मजबूरियां हैं. मेरे हाथों में नौ चूड़ियां हैं, थोड़ा ठहरो सजन मजबूरियां हैं. मिलन होगा अभी एक रात की दूरियां हैं. मेरे हाथों में नौ चूड़ियां हैं, थोड़ा ठहरो सजन मजबूरियां हैं. लंबी लंबी काली काली रातों में काहे चूड़ियां खनकती है हाथों में. लंबी लंबी हो लंबी लंबी काली काली रातों में काहे चूड़ियां खनकती है हाथों में. गोरी चूड़ियों की बातों में, लंबी लंबी काली काली रातों में. ले जा वापस तू अपनी बारात मुंडिया, मैं नहीं जाना तेरे साथ मुंडिया. ले जा वापस, हो ले जा वापस तू अपनी बारात मुंडिया, मैं नहीं जाना तेरे साथ मुंडिया. सताएगा तू सारी रात मुंडिया. ले जा वापस तू अपनी बारात मुंडिया, मैं नहीं जाना तेरे साथ मुंडिया. आते जाते गली में मेरा दिल धड़के, मेरे पीछे पड़े हैं 8-10 लड़के. आते जाते गली में मेरा दिल धड़के, मेरे पीछे पड़े हैं. खूप सुंदर. माझा नंबर 13 आहे. माझ्या गाण्याचं नाव दिल विल प्यार व्यार मैं क्या जानू रे. अय्या
माझा क्रमांक आहे, बॅच क्रमांक आहे 14. मी सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील झीनत अमनचा रोल करते आहे आणि हा राजकुमार प्रदर्शित 1978चा चित्रपट आहे. या चित्रपटापासून झीनत अमन खूप टॉपवरती गेली होती. बाबूजी, ये आवाज किसकी है? इसी गांव की लड़की है। रोज सुबह गाना गाकर गांव को जगाती है। कभी कभी तो ऐसा लगता है अगर ये गाना ना गाए तो शायद सूरज उदय नहीं होगा। नाम क्या है इसका? रूपा। रूपा, जिसकी आवाज इतनी सुंदर है, उसका रूप कितना सुंदर होगा। एकोणीसशे 69 साली प्रसिद्ध झालेला आराधना मूवी, ज्यातील फरीदा जलाल मॅम आणि ज्याचे हिरो आहेत द ग्रेट लेजंड राजेश खन्ना. तर त्या मूवीतलं मी एक सॉन्ग करते. थँक्यू. माझा स्पर्धक क्रमांक आहे 15. बागों में बहार है, कलियों पे निखार है, ओ तुमको मुझसे प्यार है, बागों में बहार है. देखो मुझे सैया बोलो तुमको इकरार है, हाँ है, फिर भी इनकार है, हाँ है, ओ तुमको मुझसे प्यार है, ना 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 ना, बागों में बहार है. वाह, अतिशय सुंदर सादरीकरण, खूब सुंदर, क्या बात है. ओ बागों में बहार है,
कलियों पे निखार है। ओ तुमको मुझसे प्यार है, बागों में बहार है। देखो देखो मुझे सैया, बोलो तुमको इकरार है। हाँ है। फिर भी इनकार है। हाँ है। ओ तुमको मुझसे प्यार है। ना 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 ना, बागों में बहार है। स्पर्धा क्रमांक 17 आहे। मी 1968 साली रिलीज झालेला, बप्पी सोनी यांच्या निर्देशनाखाली रिलीज झालेला जो मूवी आहे त्याच्यातील ज्याच्यातील नायिका आहे त्याची भूमिका करते आणि दिलदार स्वभावाची एक माणूस म्हणून अतिशय उत्तम अशी अभिनेत्री म्हणून ती फेमस आहे। राजेश खन्नाबरोबर जास्त ती बहरली, नावारूपाला आली। तिने एक से एक बडकर अशी हिट गाणी दिली। आपल्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर तब्बल 20 वर्ष मुमताजने राज्य केले। अशा कमाल अभिनेत्रीला मानाचा मुजरा। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है सबको खबर हो गई। हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया। हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया। प्यार की राह में अपना नाम कर लिया। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, अच्छा सबको मालूम है सबको खबर हो गई। तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। वाह, बहुत खूप, काय उत्साह, काय जोश आणि काय एनर्जी। या गाण्याला साजेसच मला काहीतरी बोलायचं आहे। आज आपण इथं जमलो आहोत महिला दिनानिमित्त, बरोबर। औरत अगर अपने आप को मिटाकर पुरुष के चरणों की धूल बन सकती है, औरत अगर अपने आप को मिटाकर पुरुष के चरणों की धूल बन सकती है,
तो सताए जाने पर शूल बनकर उसका जीना भी हराम कर सकती है, उसका जीना भी हराम कर सकती है. हा मुमताज मॅडमचा पण डायलॉग आहे पिक्चरमधला, जो तुम्हाला समजलाच असेल. थँक्यू. खातिर हमारे दूर से चल के जो आप आए, खातिर हमारे दूर से चल के जो आप आए, स्वागत है दिल से आपका, स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए. प्रथम सर्वांना जय जिनेंद्र. आजचा शेवटचा गोड कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. आपण सर्व स्पर्धकांनी आमच्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व आमचा आनंद द्विगुणित केला. तसेच इथे हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या सर्व महिलांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो व आभार मानतो. तसेच हा हॉल सर्व सुविधासहित आम्हाला उपलब्ध करून दिला अशा अर्बन बँकेच्या माननीय संचालिका सौ मधुराताई जोशी यांचे खूप खूप आभार. आम्ही खूप खूप आभार मानतो. तसेच त्यांच्या नेहमी आम्ही ऋणात राहू. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी सर्व चारी परीक्षक आपला वेळात वेळ काढून इथे आलात व योग्य परीक्षण केले. आपल्या सर्वांचे धन्यवाद. तसेच आमच्या क्रांती मैत्रिणींचेही खूप खूप आभार. त्यांनी आपली सर्व कामे व्यवस्थित पार पाडलेली आहेत. पुन्हा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर परीक्षकांचे रिझल्ट तयार झाले आहेत, ते त्यांनी डिक्लेअर करतील. आणि मला ही संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. खरंच खूप टफ कॉम्पिटिशन आहे म्हणून एवढा वेळ लागलेला आहे. तरी तुमची गाणी आम्हाला बघायला भेटली चांगली नंतरची. राग मानायचा नाही. पहिली गोष्ट म्हणजे आता पहिला दुसरा तिसरा नंबर तर येत राहणार आहेत, मात्र सगळ्यांचं सादरीकरण खूप छान होतं, खूप छान. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि जरी आम्ही सांगणारच आहे, चुका आम्ही सांगणारच आहेत, म्हणजे पहिला दुसरा तिसरा आता कोण विशेष. आता इथं आम्ही परीक्षक नावाला आहेत, पण हे सगळे परीक्षक तुम्ही आहेत. त्याच्यामुळं जर तुम्हाला कुठं अडचण आली तर तुम्ही आम्हाला तुमचा अधिकार आहे बोलायचा, पण आम्ही बोलण्याची संधी नाही ठेवलेली. त्याच्यामुळं आम्ही बोलण्याची संधी नाही ठेवलेली, खरंच नाही ठेवलेली. घेते मी विशेष नाव. तशी बक्षिसं सर्वांनाच आहेत, पण त्याच्यापैकी आता विशेष पारितोषिक 10 स्पर्धक होते. 10च्या 10 जणांना बक्षीस आहेत, पण पहिला दुसरा ते 5 विशेष उत्तेजनार्थ आपल्याला काढायलाच लागणार आहे. तर राग कोणी मानू नका. मी पहिल्यांदा विशेष पारितोषिक, आपण विशेष पारितोषिकामध्ये दोन बॅच नंबर काढलेले आहेत. बॅच नंबर 13 आणि बॅच नंबर 8 विशेष पारितोषिक. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. थोडासा वेळ कमी होता तुमचा, त्याच्यामुळं सादरीकरण अतिशय उत्कृष्ट होतं, फक्त वेळ थोडासा कमी होता. आणि तुमचे एक्सप्रेशन छान होते, फक्त थोडासा मध्ये काय झालं काय माहीत नाही, थोडासा कॉन्फिडन्स लो दिसला चेहऱ्यावर. विशेष बक्षीस देत आहेत हॅलो. मला आता जे काही बक्षीस भेटले त्याचं सगळं श्रेय मी माझ्या जाऊबाईंना देते, कारण त्यांनीच माझा पूर्ण लुक केलाय, त्यांनीच माझा मेकअप केलाय. त्यांनी स्वतः नाही घेतलं, पण त्यांनी मला तयार केलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू शुभांगीताई. जनार्थ आहे 17 नंबर.
मुमताज केली होती. यानंतरचं उत्तेजनार्थ बक्षीस आहे ते देत आहेत सौरंजना काकी. रंजना आष्टीकर. उत्तेजनार्थ आणखीन एक बक्षीस आहे नंबर 9 माधुरी दीक्षित. उत्तेजनार्थ अजून एक आहे झीनत अमान केलेली. यानंतर 14 नंबर उत्तेजनार्थ बक्षीस देत आहेत सौ संगीता होरा. सगळे कार्यक्रम माधुरी दीक्षितच असते आता. छान. मला काय आवडलं माहिती का, त्या ऍक्ट मध्ये तू बोलली पण काय आणि डान्स तर काय विचारू नका. ये मौसम का जादू है मितवा. सांगते जा पटकन दिले त्यांनी मागाशी खूप दिले. हे बक्षीस देत आहे अनुराधा कोठडिया. कष्टाला सलाम. खरंच यानंतर आपल्याला 3रा नंबर जाहीर करायचा आहे. करते माझी परीक्षक दुसरी, माझी नाही तुमची, फरीदा जलाल बॅच नंबर 15. आम्ही चाट पडलो तुला बघून. स्वरूपा होरा. साठी सगळेच फर्स्ट क्रमांकाचे आहेत, पण आता नंबर द्यायला लागणार आहेत त्याच्यामुळे स्पर्धा आहे असंच होणार. आम्हाला वाईट वाटतंय, आमचंच मन भरून येतंय, पण आता काही इलाज नाही आहे. आता मी दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जाहीर करते. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे विभागून गेलेलं आहे बक्षीस. आता पहिला क्रमांक दुसरा क्रमांक बक्षीस विभागूनच आहेत, कारण टफ होतं. काही चुकाच काढूच नाही शकत. तर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे बॅच क्रमांक 12 मुमताजचा रोल केला होता. आणि बॅच क्रमांक 10 उषा नाडकरनी 1 नंबर. पब्लिकला हसवलं, स्टेज कव्हरिंग होतं. वय त्यांचं 50च्या पुढं आहे. नाही 55, वय 55 किती आहे मॅडम? 51 वय 50ची गाठलेली आहे. आणि आजच्या एकमेव स्पर्धक अशा आहेत की 50च्या पुढच्या आहेत. आणि 1 नंबर कॉन्फिडन्स होता, म्हणून सादरीकरण तर अप्रतिमच होतं, तुम्ही बघितलेलंच आहे. त्याच्यामुळे 2य क्रमांक दिलेला आहे. ते बक्षीस आपल्या परीक्षक गीता मॅडम देत आहेत. द्वितीय पारितोषिक का देतोय मुमताजचं? लूक तर आहेच, सादरीकरण अप्रतिम होतं, पण मुमताज 3 प्रकारे दाखवली, त्याच्यामुळे 2य क्रमांक दिलेला आहे. बर का, पहिला क्रमांक नो डाऊट कोण आहे ग? झीनत अमान. 7 नंबर विभागून जातोय. 11 नंबर श्रीदेवी. चेहऱ्याचं एक्सप्रेशन पूर्ण स्टेज व्यापून टाकणं, हाताचे हावभाव, डोळ्याचे हावभाव, ज्या प्रकारे डोळे फिरवून डोळ्यांनी सुद्धा डान्स करता येतो, जे तिने सिद्ध केलं. आणि पदन्यास इतके सुंदर होते. आणि श्रीदेवी अशीच होती काय. त्याच्यामुळं इतकं त्याच्यात कट करण्यासारखं या झीनत अमानच्या मध्ये किंवा तुझ्यामध्ये काहीही काय कट करायचं. 10 जणी स्पर्धक होत्या, पण आमच्याशी मारामारी केली बघा तुम्ही काय. आम्ही दोघी सारखं एकमेकीशी म्हणत होतो आता काय करायचं है की नाही. श्रीदेवीची झीनत अमानची भांडणं है की नाही. पण भांडणामध्ये दोघी एका वेळी जिंकल्या आणि मनापासून यांचा आम्हाला अभिमान आहे. क्रांती मंडळातल्या मैत्रिणीने कुणी जायचं नाही. क्रांती मैत्रिणी ग्रुप फोटो काढायचा आहे सन्मानपत्र देताना. या स्पर्धकांनी आपले नावं सांगायचे. आपण नुसते नंबर सांगितलेत, नावं डिक्लेअर करायचेत.
चला पहिला नंबर कोण आहे? माझं नाव काजल मोहित शहा, मी पंढरपूरमधलीच आहे आणि थँक्यू क्रांती महिला मंडळतर्फे मला गिफ्ट मिळाल्याबद्दल. फर्स्ट नंबर. माझं नाव अनुष्का वाळके, मला पहिला क्रमांक मिळाला आहे. थँक्यू. माझं नाव प्रांजली अक्षय कोठाडिया. क्रांती महिला मंडळाचे मी आभार मानते की माझ्यासारख्या अनेक कलाकारांना त्यांनी हे व्यासपीठ अवेलेबल करून दिलं. नमस्कार, मी सौ संध्या काळे. मी शिक्षक आहे प्लस एक छंद म्हणून मी वन ॲक्ट प्ले करते. एकपात्री म्हणा, अँकरिंग म्हणा, म्हणजे बाकीचं सगळं लेक्चर्स देणं, व्याख्यानं देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी शिक्षक आहे आणि त्यामुळं पुढची पिढी, पुढचं जनरेशन जे आहे ते घडवण्याचं अतिशय सुंदर असं काम मी करते आणि त्या कार्याचा देखील मला फार अभिमान आहे. आय एम प्राऊड बिकॉज द टीचर मस्ट बी एबल टू कन्वर्ट फॅड्स इन टू फॅशन्स. शिक्षकांनी स्वप्नांच्या साम्राज्यात वावरलं पाहिजे आणि ती स्वप्न सतत उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ते अतिशय पवित्र असं कार्य ज्ञानदानाचं मी करते. धन्यवाद. गुड इव्हिनिंग, मी साक्षी संतोष गवळी, मी पंढरपूरचीच आहे. मी अर्थातच कोरिओग्राफर, डान्सर, ॲक्टर, मॉडेल हे सगळं आहे. सो मी क्रांती महिला मंडळ पंढरपूर यांचे मनापासून धन्यवाद की यांनी अशा प्रकारचे उत्कृष्ट कार्यक्रम राबवले आणि त्याच्यामध्ये आमच्यासारख्या कलाकारांना पार्टिसिपेट करण्याचा एक उत्तम छान एक चान्स दिला. त्याच्यावर थँक्यू सो मच टू ऑल. मी सौ अंजली सातारकर, मी एक प्रोफेशनल अँकर आहे आणि सर्वात पहिल्यांदा तुमच्या पाठांतराबद्दल दाद द्यावीशी वाटते. 1-2 वाक्य बोलताना आपल्याला तत्पप होतं. मॅडमने अख्खे 10 मिनटं किती सुंदर बोलल्या. खरंच शिकण्यासारखं काही असतं. बाहेर जेव्हा पडतो आपण, मोती जसे वेचतात तसे प्रत्येकातून कला वेचली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य महिला जो असतो, आपण रोजच्या जीवनात खातो, बसतो, खाऊ घालतो, मुलांना शाळेत पाठवतो, हेच करतो. पण अशा स्पर्धा जेव्हा येतात ना, तेव्हा आपण स्वतःसाठी विचार करायला लागतो आणि स्वतःसाठी काहीतरी तयारी करतो. हा जो स्वतःसाठी दिलेला वेळ आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे थँक्यू सो मच क्रांती महिला मंडळ. थँक्यू सो मच. माझं नाव सौ तेजस्विनी ढोबळे देशपांडे आहे. मी एक डान्सर, ॲक्टर पण काम करते. आणि दुसरी गोष्ट मला इथं सांगावंसं वाटतं, मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर असून ते महिला इलेक्ट्रिकल इंजिनियर आपल्या इथं सहसा उतरत नाहीत आणि मी त्या प्रोफेशनमध्ये उतरते आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते तिथंही. आणि आज थँक्यू सो मच आमच्यातल्या कलांना वाव देण्यासाठी तुमच्यासारखे एका कलाकाराला त्याच्या कलेची दाद ही त्याच्या टाळ्यातनं, प्रेक्षकांच्या टाळ्यातनं मिळणं ह्याच्यापेक्षा दुसरं बक्षीस कुठलंच नसतं. आणि थँक्यू सो मच क्रांती महिला मंडळ की आम्हाला आमच्यातल्या कलागुणांना इथं वाव दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि परीक्षकांनी पण आमची कला खूप तसबीनं बघितल्याबद्दल सुद्धा धन्यवाद. सौ पूर्वा अभिनंदन शहा, मी गृहिणी आहे. तर ज्या जज आहेत त्यांचे खूप आभार. मी एक साधी गृहिणी आहे. एक एन्जॉय म्हणून मी आज भाग घेतलेला आहे. माझी काही प्रॅक्टिस नसताना, काही नसताना मी आज सादरीकरण केलेलं आहे आणि त्यांनी माझं जजिंग इतकं छान केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि क्रांती मंडळाचे पण खूप खूप आभार. नमस्कार, माझे नाव तृप्ती राहुल सुरवसे आणि मी परीक्षकांचे आणि सर्व महिलांचे खूप खूप आभार मानते. थँक्यू. माझे पूर्ण नाव मानसी संतोष नेहतराव. मला इथं कार्यक्रम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आता काही फोटो सेशन असतील यांच्या मंडळाचे, ते होतील.